हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 61. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी 3. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. दुरितांचे तिमिर जाओ. त्या काळी समाजामध्ये अज्ञान फार होते. बहुसंख्य लोक शिकलेले नव्हते. लोक पापभिरू, साधे, सरळ मार्गी, भोळे भाबडे होते. लोकांना सत्य धर्माची ओळख नव्हती. धर्मशास्त्र संस्कृतमध्ये बंदिस्त केलेले होते. संस्कृत ब्राह्मणांनाच येत होते. त्यामुळे ब्राह्मण जे सांगतील तो शास्त्रार्थ होता. या लोकांनी, विशेष करून पुरोहितांनी, समाजामध्ये धर्माचा धाक निर्माण केला होता. त्यांनी पाप पुण्य आणि त्यासाठी नरक स्वर्ग याच्या विचित्र कल्पना समाजामध्ये रुजवल्या होत्या. यामुळे लोक धर्माला घाबरायचे. धार्मिक विधींच्या नावाखाली पूजा अर्चा, रुद्र, अनुष्ठाने, नित्य, साप्ताहिक, पंधरवडा, मासिक, वार्षिक, नैमित्तिक असे असंख्य पूजाविधी समाजामध्ये रुजवले होते. उपवासाचे स्तोम माजवले होते. चातुर्वर्ण्य पद्धत, यज्ञ याग याचे चुकीचे अवडंबर माजवले होते. ब्राह्मण स्वतःला उच्च समजत असत. ते जणू काही देवच होते. ते स्वतःला अहम ब्रह्मास्मी असे म्हणवून घेत असत. त्या खालोखाल क्षत्रिय, वैश्य, क्षूद्र आणि स्त्रिया यांना तर त्यांनी कसपटासमान अछूत लेखले होते. ब्राह्मणाशिवाय धर्माचा अधिकार कोणालाही नाही असे त्यांनी जाहीर केले होते. हा विषय फार मोठा आहे. अगदी या लेखाच्या विषयापुरतेच सांगत आहे. जिज्ञासूंनी माझी भावार्थ दीपिकेचा अध्याय पहिला, विषय प्रवेश यावरील यूट्यूबवरील पहिली 6 प्रवचने ऐकावीत. अशा प्रकारे बहुसंख्य समाज, बहुजन मूळ धर्मापासून, जीवनाच्या प्रवाहापासून दूर फेकले गेले होते. आपण ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलो नाही हे आपले पूर्वजन्मीचे महापाप आहे अशीच त्यांची समजूत घालून दिली होती. अशांच्या नशिबी भविष्याचा अंधार काळोख होता. माऊलींनी अशा या समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर फेकले गेलेल्यांसाठी, त्यांच्या जीवनामधील अंधकार नष्ट होण्यासाठी कार्य केले. माऊलींनी बुद्धिजीवींसाठी आत्मपरब्रह्माचे ज्ञान मोकळे केले. सर्वांभूती आत्मा आहे, सर्व आत्मांश आहेत, सर्व समान पातळीवर आहेत, येथे जराही भेद नाही हे त्यांनी समाजामध्ये ठसवले. श्रमजीवींसाठी माऊलींनी नैष्कर्म्य, निष्काम कर्माचे महत्त्व विशद केले. अनासक्त कर्माचे महत्त्व सांगितले. तसेच स्वधर्म म्हणजे काय ते सांगून त्याप्रमाणे आचरण करायला उद्युक्त केले. बाकी उर्वरित लोकांसाठी त्यांनी उपासनेचे अवडंबर दूर करून नामसंकीर्तन, कीर्तन, प्रवचन, पुराण, निरूपण, चिंतन याद्वारे लोकांमध्ये भगवत प्रीती, भगवत भक्ती रुजवली. अशा प्रकारे संपूर्ण उपेक्षित समाज सत्य धर्माच्या परिचयाने ढवळून काढला. परमात्मा जनतेसाठी भीतीदायक नसून तो मूलतः परम प्रेममय, मधुर भक्तिमय, वात्सल्यमय आहे. परमात्मा आपली जनकजननी असून ती आपली हितकारी आहे अशी शिकवण दिली. यामुळे समाजाचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. माऊलींनी वैश्विक धर्माची शिकवण दिली. परमचैतन्यामधून विश्वामध्ये नैसर्गिकपणे जे जे होत असते त्याचे नियतीकडून आपोआप अभावितपणे एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून लालन पालन, भरण पोषण, संगोपन, संवर्धन, संरक्षण असे सर्व काही केले जाते. हे करण्याची नियतीची नैसर्गिकपणे एक चाकोरी, एक पक्की रीत, एक स्वयंभू शिस्त तयार झालेली असते. यात कोणी काही बदल करू शकत नाही. तसे करणे म्हणजे दगडावर डोके आपटून कपाळ मोक्ष करून घेण्यासारखे आहे. यालाच धर्म असे म्हणतात. हे वैश्विक असल्यामुळे याला वैश्विक धर्म असे म्हणतात. तसेच हे सर्व स्वयंभू होत असल्यामुळे याला विश्व स्वधर्म असे म्हणतात. येथे बाकी कसला काही धर्म नाही. याचे पालन केल्याने मुक्ती सहजच मिळते आणि म्हणून आपण सर्वांनी नैसर्गिकपणे नियतीकडून सहज जे प्राप्त होईल
ते कर्म निष्काम भावनेने करावे. आपल्याला केव्हा, किती, कसे मिळवून द्यायचे ते काम देवावर सोपवावे. आपण फक्त प्राप्त कर्म तन मन बुद्धी पूर्ण ताकदीने लावून झटून मेहनत घेऊन करावे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. अशा धर्मपालनाने आपल्याकडून परमात्म्याला अपेक्षित असे कर्म सहजच केले जाते. या योगे येथे पापपुण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा या आपल्या आचरणामुळे आपल्या नित्य आणि नैमित्तिक गरजा मर्यादित होतात. या योगे सर्वांना सर्व काही जे जे आवश्यक आहे ते ते मिळते. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद असतो. अशा प्रकारे माऊलींचा 3ऱ्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. हरिओम.